नमस्कार. आज आपण जरा आपल्या मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमवर बोलूया. आणि हो, हल्ली आपलं लक्ष सतत कसं विचलित होतं त्यावरही. म्हणजे एकाग्रता टिकवणं किती मोठं आव्हान झालंय नाही का? आपल्याकडे थिबॉम म्योरिस यांचं डोपामाइन डिटॉक्स हे पुस्तक आहे. त्यातले काही महत्वाचे मुद्दे घेऊन आपण त्यावर जरा सखोल चर्चा करू. आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. सतत मिळणारी ही जी उत्तेजना आहे ती आपल्या एकाग्रतेवर काय परिणाम करते आणि महत्वाचं म्हणजे यावर आपण नियंत्रण कसं मिळवू शकतो हे समजून घेणं. सुरुवात इथून करूया की आपला मेंदू रोजच्या इतक्या गोष्टींमुळे म्हणजे अक्षरशः ओव्हर स्टिम्युलेटेड झालाय. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे डोपामाइनची भूमिका काय आहे नक्की? म्हणजे प्रेरणा, बक्षीस प्रणाली. हो, अगदी. डोपामाइन महत्वाचं आहे. पण गंमत अशी आहे की आजच्या जगात म्हणजे सोशल मीडिया स्क्रोलिंग, इंटरनेटचा अतिवापर, गेम्स हो, आणि साखरयुक्त पदार्थ, सतत टीव्ही किंवा वेब सिरीज बघणं, बरोबर, या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप जास्त आणि पटकन डोपामाइन हिट्स देतात. मग काय होतं की मेंदूला त्याची सवय लागते. हां. आणि मग त्याचा परिणाम काय होतो? जी कामं खरं तर महत्वाची आहेत, पण कमी उत्तेजक आहेत, समजा अभ्यास असेल किंवा एखादं मोठं ऑफिसचं काम. त्यावर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण होऊन बसतं. हो, म्हणजे आपण कळत नकळत फक्त तात्काळ समाधान देणाऱ्या गोष्टींच्या मागे लागतो. पण हे असं का होतं? म्हणजे हे टाळणं इतकं अवघड का वाटतं? कारण कसं आहे ना, मेंदू नेहमी सोपा आणि पटकन आनंद देणारा मार्ग निवडतो. म्हणूनच पुस्तकातला पहिला धडा महत्वाचा आहे. आपले हाय डोपामाइन ट्रिगर्स ओळखा. स्वतःला विचारा की नक्की काय आहे ते? इंस्टाग्राम आहे, यूट्यूबचे व्हिडिओज आहेत, की सतत बातम्या बघणं? अगदी. आणि हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. त्यासाठी खरंच प्रामाणिकपणे स्वतःला तपासायला हवा. आत्मजागरूकता म्हणू शकतो आपण. बरोबर. आणि समजा हे ट्रिगर्स ओळखले, मग? मग येतो दुसरा टप्पा, जाणीवपूर्वक परहेज, किंवा ज्याला पुस्तकात डिटॉक्स म्हटलंय. म्हणजे काय की या हाय डोपामाइन देणाऱ्या गोष्टींपासून थोडं लांब राहायचं. किती काळ? पुस्तकात 24 किंवा 48 तास असं सुचवलंय, पण मुद्दा आहे की काही काळ तरी यापासून दूर राहावं. अच्छा. म्हणजे सोशल मीडिया नाही, गेम्स नाहीत, जंक फूड नाही, असं काहीतरी. हो. यामागे कल्पना अशी आहे की मेंदूला थोडं रिसेट व्हायला वेळ मिळावा. रिवॉर्ड सिस्टीम थोडी शांत व्हावी. कदाचित तिची संवेदनशीलता परत यावी. पण मग त्या काळात करायचं काय? म्हणजे एकदम शांत बसायचं? इथेच पुढचा मुद्दा येतो का कंटाळ्याला स्वीकारण्याचा? अगदी बरोबर. आपण सहसा कंटाळा आला की लगेच काहीतरी करतो, फोन उचलतो किंवा काहीतरी बघायला लागतो. पण इथे लेखक म्हणतोय की त्या कंटाळ्याला स्वीकारा. हे जरा वेगळं आहे. हो, कारण जेव्हा बाहेरून सतत उत्तेजना येत नाही तेव्हा आपला मेंदू स्वतःच्या विचारांमध्ये रमतो. त्याला भटकंती करू द्यावी. यातून अनेकदा चांगली क्रिएटिव्हिटी येऊ शकते किंवा आपल्याला काहीतरी नवीन सुचू शकतं. लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही सुधारते म्हणतात. म्हणजे खरंच शांत बसून फक्त आजूबाजूला बघणं किंवा अगदी हेडफोन न लावता फिरायला जाणं, हा वेळ वाया जात नाहीये तर? नाही, अजिबात नाही. तो एक प्रकारे मेंदूसाठी फायद्याचा वेळ आहे. पण फक्त एवढं करून भागत नाही, नाही का? आपल्या आजूबाजूचं वातावरण पण महत्वाचं आहे. हो ना. म्हणजे कितीही ठरवलं तरी फोन बाजूला वाजत असेल तर लक्ष जाणारच. म्हणूनच पुढचा मुद्दा आहे, आपलं पर्यावरण सोपं करा आणि अडथळे वाढवा. म्हणजे काय तर पसारा कमी ठेवा. कामाची जागा नीटनेटकी असू द्या. आणि विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. जसं की फोनवरचे नको असलेले नोटिफिकेशन्स बंद करणं. अगदी. कॉम्प्युटरवर काम करत असाल तर अनावश्यक टॅब्स बंद करणं. अगदी सोपं म्हणजे कामाच्या वेळी फोन दुसऱ्या खोलीत ठेवून देणं किंवा सोशल मीडियातून लॉग आउट करून ठेवणं, म्हणजे परत लॉग इन करायचा कंटाळा येईल. अच्छा. म्हणजे थोडं अवघड करून ठेवायचं त्या गोष्टींपर्यंत पोहोचणं. हो, काही लोक तर वेबसाईट ब्लॉकर्स पण वापरतात ठराविक वेळेसाठी. मुद्दा हा की इच्छाशक्तीवर सगळा भार न टाकता आपल्या पर्यावरणात बदल करणं. आणि मला वाटतं या सगळ्याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे समाधान लांबणीवर टाकण्याची क्षमता वाढते. बरोबर? म्हणजे लगेच रिवॉर्ड नकोय आता. नक्कीच. डिटॉक्समुळे आणि या सगळ्या बदलांमुळे मेंदू तात्काळ बक्षिसांवर कमी अवलंबून राहायला शिकतो. मग जी दीर्घकालीन ध्येय आहेत, ज्यांचं फळ लगेच मिळत नाही, त्यांवर काम करणं सोपं होतं. संयम वाढतो थोडक्यात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पोमोडोरो टेक्निक असू शकेल का? म्हणजे 25 मिनिटं काम, मग 5 मिनिटं ब्रेक. आधी काम पूर्ण करायचं, मगच काहीतरी वेगळं करायचं. हो, बरोबर. आधी महत्वाचं काम,
मग ईमेल तपासण्यासारखा छोटा ब्रेक, ती लहान बक्षिसं थोडी पुढे ढकलायची सवय लावणं. आणि मग डिटॉक्स नंतर किंवा एरवीही आपण अशा कोणत्या गोष्टींमध्ये वेळ घालवू शकतो ज्या समाधान देणाऱ्या आहेत पण तीव्र उत्तेजना देत नाहीत? खूप गोष्टी आहेत. जसं की एखादं छापील पुस्तक शांतपणे वाचणं, स्क्रीनवर नाही. अच्छा. निसर्गात वेळ घालवणं, फिरायला जाणं, रोजनीशी लिहिणं किंवा कोणाशी तरी खरंच मनमोकळी सखोल चर्चा करणं. हल्ली ते कमी होतं. हो ना? किंवा मग एकाग्रतेने एखादं नवीन कौशल्य शिकणं, ध्यान करणं किंवा एखादा सर्जनशील छंद जोपासणं, चित्र काढणं, काहीतरी लिहिणं, संगीत, या गोष्टी समाधान देतात, पण त्या तात्काळ हिटवाल्या नसतात. पण हे सगळं एकदा करून थांबायचं नाहीये, बरोबर? याला सवयीचा भाग बनवावा लागेल, नाहीतर परत जैसे ते. अगदी बरोबर मुद्दा. डिटॉक्स ही काही जादूची कांडी नाही, ती फक्त एक सुरुवात आहे. खरी गोष्ट आहे शाश्वत सवयी आणि एक चांगली दिनचर्या तयार करण्याची. उदाहरणार्थ, जसं की सकाळी उठल्या उठल्या लगेच फोन न तपासणं, कामासाठी दिवसातला ठराविक वेळ बाजूला काढणं, ज्याला डीप वर्क ब्लॉक्स म्हणतात. म्हणजे त्या वेळेत पूर्ण एकाग्रतेने कोणताच व्यत्यय न येऊ देता काम करणं. हो. आणि कामाच्या मध्ये जे ब्रेक घेतो ते पण कमी उत्तेजक असावेत. म्हणजे ब्रेक म्हणून परत सोशल मीडिया स्क्रोल करण्याऐवजी. अगदी. त्याऐवजी थोडं चालावं, खिडकीबाहेर बघावं, शांत बसावं, म्हणजे खऱ्या अर्थाने आराम मिळेल मेंदूला. तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्त्वाचं शिकलो? असं म्हणता येईल का की आपल्या मेंदूची ही जी बक्षीस प्रणाली आहे ती समजून घेतली तर आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो? हो, नक्कीच. आणि मग आपली ऊर्जा, आपलं लक्ष खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या ध्येयांकडे, आपल्याला समाधान देणाऱ्या गोष्टींकडे वळवू शकतो. आणि हे फक्त जास्त काम करण्यासाठी नाही, तर एकंदरीत चांगलं आयुष्य जगण्यासाठी, मानसिक शांततेसाठी पण महत्त्वाचं आहे. बरोबर. डोपामाइनचं जाणीवपूर्वक व्यवस्थापन केलं तर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता तर वाढेलच, पण जीवनातलं समाधानही नक्कीच वाढू शकतं. हां, खरंच एक महत्त्वाचा विचार आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आजकाल प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता म्हणजे काय समजतो आपण, तर खूप जास्त गोष्टी करणं आणि त्याही वेगाने करणं. पण कदाचित खरी उत्पादकता ही आपल्या ध्यानाच्या गुणवत्तेला परत मिळवण्यात आहे का? जरी त्यासाठी आपल्याला काही काळ शांत बसावं लागलं किंवा ज्याला आपण कंटाळा म्हणतो ते क्षण स्वीकारावे लागले तरी. विचार करण्यासारखा मुद्दा आहे.